नमस्कार. कऱ्हाडे ब्राह्मण संघ मुंबईच्या वतीनं मी प्रीती किरकिरे सप्तसूर या हिंदी मराठी गाण्यांच्या वाद्यवृंदामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. रसिको, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की संघातर्फे दरवर्षी अनेक उपक्रम जवळपास वर्षभर हे राबवले जात असतात. पण गेल्या वर्षीपासून मात्र संपूर्ण जगच ज्या संकटाचा सामना करतंय त्याची झळ अर्थातच संघालाही पोहोचली आणि आपला संपर्क हा काहीसा तुटलाच, नाही का? पण तरीही आपण सगळे हे एका मायेच्या प्रेमाच्या बंधाने बांधले गेलेलो आहोत. त्यामुळे हे बंध जपतच प्रत्यक्ष नाही पण डिजिटल माध्यमातून तरी आपण संपर्कात राहावं असं पदाधिकाऱ्यांच्या मनात आलं आणि ही कल्पना इतर कार्यकर्त्यांनी देखील उचलून धरली आणि हा सप्तसुरांचा साज आपल्यासमोर उलगडला जावा असं ठरवलं गेलं. आज या सप्तसुरामधला पहिला प्रेमाचा म्हणा हवं तर हा सूर आज आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो सूर किंवा हा वाद्यवृंद आपल्यासमोर सादर होणार आहे त्यातले जे कलाकार आहेत ते सगळे हौशी कलाकार आहेत आणि त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे मी देखील आपल्याशी हा संवाद या माध्यमातून पहिल्यांदाच साधतेय. तर या सगळ्याचा विचार करून हे सगळं समजून घेऊन तुम्ही हे सगळं गोड मानून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल अशी अपेक्षा आहे. तर कार्यक्रमातलं पहिलं गीत ऐकूया. सादर करायला येत आहेत प्रीती कयाळ. रुपेरी वाळूत माडाच्या बनत येना, रुपेरी वाळूत माडाच्या बनत येना, बनत येना जवळ घेना, बनत येना जवळ घेना, चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येना, चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येना, प्रीतीत येना जवळ घेना, प्रीतीत येना जवळ घेना. बेधुंद आज आसमंत सारा, कुंजात गात मंद धुंद वारा, दाटे उरे प्रिया तुझा इशारा, देहावरी फुले असा शहारा, तुझा इशारा असा शहारा. हाय रुपेरी वाळूत माडाच्या बनत येना, रुपेरी वाळूत माडाच्या बनत येना, बनत येना जवळ घेना, बनत येना जवळ घेना. लाजेत आज ही फुले नहाती, गाली अनार प्रीत गीत गाती, तू ये निशा अशी करी पुकारा, दे ये प्रिया मला तुझा निवारा, तुझा निवारा, तुझा निवारा. हाय रुपेरी वाळूत माडाच्या बनत येना, चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येना, प्रीतीत येना जवळ घेना, प्रीतीत येना जवळ घेना, चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येना, चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येना, प्रीतीत येना जवळ घेना, प्रीतीत येना जवळ घेना, ला 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 जवळ घेना, ला 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 जवळ घेना. मी सुरुवातीलाच म्हटलं की प्रेमाचे हे जे बंध आहेत ते आपल्यामधले अतूट असे बंध आहेत आणि प्रेम जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा यावेळी आपल्याला सहजपणे आठवून जातात ते म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं आणि खरोखरच हे सेम आहे आणि म्हणूनच तर आपण भेटतो, नाही का?
आणि ह्या प्रेमाला नावं तरी किती. कोणी म्हणती ह्याला प्रीती, कोणी म्हणती ह्याला प्रीती, उपमा तयाला नाही जगती, अशी ही या प्रीतीची महती. आणि रसिक हो, हे प्रीती गीत आपण आता ऐकलं तेही प्रीती कयाळ यांच्याकडूनच. आणि असा हा विलक्षण योगायोग. तर असे हे प्रेमाचे बंध जपत अशी प्रीतिगीतं, प्रेमगीतं ऐकतच आपण हा प्रेमाचा प्रवास करणार आहोत. प्रेम तसं म्हटलं तर फक्त 2.5 अक्षरी शब्द, पण त्याची व्याप्ती मात्र प्रचंड. आणि प्रेम कधी कुणी कुणावर कसं करावं याला काही बंधनं नसतात, नियम नसतात, मर्यादा नसते. सगळ्याच्या पलीकडे असतं, सगळ्या भेदांच्या पलीकडे असतं ते खरं प्रेम. प्रेम कर भिल्लासारखं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. तर असं हे प्रेम सच्च प्रेम असतं. आणि म्हणूनच जमिनीची आकाशाला भिडण्याची जी ओढ असते ती धारा होऊन बरसते आणि आपल्यालाही त्यामध्ये चिंब करते. एका जागी न स्थिरावणारा मेघ आणि त्याला साथ देत त्याच्या बरोबरीनं जाणारी ही जलधारा, दोघांचं हे असं अतूट असं नातं. हेच नातं उलगडण्याचा प्रयत्न केला गेला तो म्हणजे छायाचित्रपटातल्या या गीतामधून. आणि हे गीत अतिशय तरल गीत त्यास तरलतेनं गायलं ते म्हणजे तलत मेहमूद यांनी लता दीदींच्या साथीनं. तलत मेहमूद म्हणजे तरलतम मुलायम आवाज, गझलचा बादशाह असंही त्यांना म्हटलं जातं. राजेंद्र कृष्ण यांच्या या शब्दांना तेवढाच सुमधुर साज चढवला तो म्हणजे सलील चौधरी यांनी. आणि एक अतिशय तरल उत्कृष्ट गीत जन्माला आलं जे आत्ता आपल्यासमोर सादर करायला येणार आहेत. वास्तवातही मेघ आणि जलधारेचं अतूट असं नातं जपत आयुष्याचा प्रवास सुखकर करणारी ही जोडी म्हणजे हेमंत किर्लोस्कर आणि अमृता किर्लोस्कर. इतना न मुझसे तू प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा, कैसे किसी का सहारा बनूं कि मैं खुद बेघर बेचारा. इसलिए तुझसे मैं प्यार करूं कि तू एक बादल आवारा, जन्म जन्म से हूँ साथ तेरे, है नाम मेरा जल की धारा. इतना न मुझसे तू प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा, कैसे किसी का सहारा बनूं कि मैं खुद बेघर बेचारा. मुझे एक जगह आराम नहीं, रुक जाना मेरा काम नहीं. मुझे एक जगह आराम नहीं, रुक जाना मेरा काम नहीं. मेरा साथ कहाँ तक दोगी तुम, मैं देश विदेश का बंजारा. इतना न मुझसे तू प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा, कैसे किसी का सहारा बनूं कि मैं खुद बेघर बेचारा. इसलिए तुझसे मैं प्यार करूं कि तू एक बादल आवारा, जन्म जन्म से हूँ साथ तेरे, है नाम मेरा जल की धारा. जब तक न कहे तू मैं हारा, इसलिए तुझसे मैं प्यार करूं कि तू एक बादल आवारा, जन्म जन्म से हूँ साथ तेरे, है नाम मेरा जल की धारा. इतना न मुझसे तू प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा, जन्म जन्म से हूँ साथ तेरे, है नाम मेरा
जल की धारा। क्यों प्यार में तू नादान बने, एक पागल का अरमान बने। क्यों प्यार में तू नादान बने, एक पागल का अरमान बने। अब लौट के जाना मुश्किल है, मैंने छोड़ दिया है जग सारा। इतना न मुझसे तू प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा। जन्म जन्म से हूँ साथ तेरे, है नाम मेरा जल की धारा। प्रेमाला प्रीती असंही म्हटलं जातं असं मी मगाशी म्हटलं होतं. तर ही प्रीती असावी तरी कशी? तर रातराणीच्या गंधापरी दरवळणारी असावी, चांदण्यापरी लखलखणारी असावी आणि वाऱ्याची मंजुळ गाणी गात खळाळणाऱ्या झऱ्यासारखी शुभ्र आणि निर्मळ असावी. रसिक हो, अनेक अमराठी गायकांनी मराठीतून गाणी गायली. त्याचंच एक उदाहरण म्हणजे शैलेंद्र सिंग. बन्या बापू या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांच्या साथीनं शैलेंद्र सिंग यांनी जे गाणं गायलं होतं ते गाणं आपण आता ऐकणार आहोत मंदार धोंडे आणि भाग्यश्री सरपोतदार यांच्या स्वरात. दौड़त आला सखे तुझा वंदा, चल प्रेमाचा रंगू दे विडा. साजना मी तुझी कामिनी, प्रीतीचं जुळजुळ पाणी. झुळ पाणी.
रसिक हो, आत्ताच आपण झुळझुळणाऱ्या प्रीतीचं गाणं ऐकलं. तर अशीच काही गाणी ऐकत आपण पुढे जाणार आहोत. आता प्रेम असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यामध्ये रुसवे, फुगवे, लटक रागवणं, मनवणं सगळं आलंच नाही का? कारण शेवटी ह्या दोन व्यक्ती वेगवेगळ्या असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये मतभिन्नताही असू शकते. म्हणजे असं की एखाद्याला कळलं की आपलं प्रेम हे इतरांना कळलंय, तर त्याची भीती कदाचित त्या व्यक्तीला वाटू शकते, पण त्याच वेळी ती दुसरी व्यक्ती मात्र त्याच्यापासून लांब असते. म्हणजेच काय की ह्या भयभीतीपासून लांब असते, कारण त्याचं प्रेम हे सच्च असतं आणि म्हणूनच तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत राहतो की आपल्याला हा रस्ता एकत्र चालायचा आहे, ही वाट सुखकर करायची आहे, तर मग ही भय, भीती, दडपण कशाला? मग हे भय, भीती, दडपण कशा करता? आणि मग हा उगाचच लांब जाण्याचा अट्टहास तरी का? यामुळे आणखी काही होणार नाही, तर फक्त आपण मात्र व्याकुळ हो. क्योंकि जिंदगी के रास्ते अजीब है, इसमें इस तरह न चला कीजिए, अपना कोई साथी ढूंढ लीजिए, आपको हमारी कसम लौट आइए, बेकरार करके हमें यूं न जाइए. विजय आंबर्डेकर आपल्यासमोर सादर करतायत. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए. देखिए वो काली काली बदलियां, जुल्फ की घटा चुरा न ले कहीं, चोरी चोरी आके शोक बिजलियां, आपकी अदा चुरा न ले कहीं. यूं कदम अकेले आगे बढ़ाइए, आपको हमारी कसम लौट आइए. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए. देखिए गुलाब की वो डालियां, बढ़ के चूम लेना आपके कदम. देखिए गुलाब की वो डालियां, बढ़ के चूम लेना आपके कदम. खोए खोए भंवर भी है बाग में, कोई आपको बना न ले सनम. बहकी नजरों से खुद को बचाइए, आपको हमारी कसम लौट आइए. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए. जिंदगी के रास्ते अजीब है, इनमें इस तरह चला न कीजिए. खैर है इसी में आपकी हुजूर, अपना कोई साथी ढूंढ लीजिए. सुन के दिल की बात यूं न मुस्कुराइए, आपको हमारी कसम लौट आइए. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए. बेकरार करके हमें यूं न जाइए, आपको हमारी कसम लौट आइए. रसिक हो, खरं तर हे इतकं गोड आर्जव केल्यानंतर कोण मागे फिरणार नाही? नाही फिरलं तरच नवल, नाही का? आणि हे गोड आर्जव कोण करू शकतं? तर फक्त प्रेमाने ओथंबलेलं असं मन. प्रेमाने ओथंबलेलं मन तिच्या सौंदर्याचं वर्णन करायला हे अगदी आतुर झालेलं असतं.
मग कधी कधी त्याला तिच्या डोळ्यामध्ये आपलं अवघं जीवनच सामावलेलं दिसून येतं, तर कधी कधी तिच्या श्वासांमधून मधुगंध दरवळल्याचा आभास निर्माण होतो. तिच्या सौंदर्याचं वर्णन करायला त्याला अपुरे पडणारे हे शब्द गीतकार इंदिवर यांच्या लेखणीतून उतरले आणि त्याला स्वरसाज चढवला तो म्हणजे कल्याणजी आनंदजी यांनी. किशोर कुमार यांनी सफर या चित्रपटातून गायलेल्या या गाण्याने आपल्यालाही आनंदाची सफर घडवली आणि हीच आनंदाची अनुभूती आपण आता घेणार आहोत शेखर मावळणकर यांच्या साथीनं. से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए सागर भी तरसते रहते हैं तेरे रूप का रस पीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें. तस्वीर बनाए क्या कोई लिखे तुझ पे कविता, रंगों छंदों में समाएगी किसी तरह से इतनी सुंदरता. एक धड़कन है तू दिल के लिए, एक जान है तू जीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें. मधुबन की सुगंध है सांसों में, बाहों में कमल की कोमलता. किरणों का तेज है चेहरे पे, हिरणों की है तुझ में चंचलता. आंचल का तेरे है तार बहुत, कोई चाक जिगर सीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें. रसिक हो, अशी आनंदाची सफर करत करतच आपण पुढे जाणार आहोत. हा प्रेमाचा प्रवास करणार आहोत. प्रेमात पडलेल्यांसाठी अतिशय जवळचा असा हा चंद्र ही गोष्ट प्रेमात पडलेल्यांसाठी सुद्धा आणि कवींसाठी सुद्धा अतिशय जिव्हाळ्याची आणि आवडती अशी गोष्ट. अर्थात हा चंद्र वेगवेगळ्या कवींना हा वेगवेगळ्या ठिकाणी दिसला, भासला, जाणवला.
नारायण सुर्वेंना तो भाकरीमध्ये दिसला, तर पाडगावकरांना प्रेयसीच्या डोळ्यामध्ये तरळताना दिसला, तर कधी तिच्या मुखावर विलसत असलेलाही दिसला. याच चंद्राच्या साक्षीनं अनेक प्रेमगीतं रंगली, अनेकांची प्रीत बहरली. पौर्णिमेच्या चांदण्यानं तर आपल्या लखलखत्या चांदण्यानं या प्रेमी जीवांना न्हाऊ घातलं, चिंब केलं. अशा वेळी रातराणीचा गंध हा अधिकच धुंद झाला आणि याच ओळी मनातून ओठांवर येऊन हळुवारपणे लहरल्या. त्या म्हणजे चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. मंदार धोंडे आणि प्रीती कयाळ आपल्यासमोर सादर करतायत. पान जागे फूल जागे भाव नयनी जागला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चांदण्याचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला स्पर्श हा रेशमी आशहारा बोलतो सूर हा ताल हा जीव वेडा डोलतो रात राणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला लाजरा बावरा हा मुखाचा चंद्रमा अंग का चोरीसी दो जीवाच्या संगमा आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला तदा मनाला असं धुंद करणारं हे प्रेम इतकं सहज साध्य सोपं असतं का हो? तर अजिबात नाही. म्हणतात ना, क्योंकि ये इश्क नहीं आसान, ये इश्क नहीं आसान, इतना ही समझ लीजिए एक आग का दरिया है और डूब के जाना है. असं जरी असलं रसिक हो, तरीही चाहे कितनी भी तकलीफ दे ये इश्क, चाहे कितनी भी तकलीफ दे ये इश्क, पर सुकून तो इस इश्क से ही मिलता है ना. आणि म्हणूनच असं समाधान सुख देणाऱ्या या प्रेमाचा स्वीकार आपणही तितकाच आनंदाने केला पाहिजे. समोरून जर प्रेमाची साथ येत असेल तर त्याला उत्कट असा प्रतिसाद हा देताच आला पाहिजे. कारण अशी संधी पुन्हा मिळेलच की नाही याची शाश्वती काय हो.
आणि म्हणूनच असा प्रेमाचा स्वीकार करा. आणि हेच सांगण्याचा प्रयत्न केला तो आखे या चित्रपटातल्या या गाण्यामधून. ऐकूया अमृता किर्लोस्कर सादर करतात मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी. मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, खोती
रसिक हो, मगाशी मी म्हटलं होतं की प्रेमी जीवांना किंवा कवींना चंद्र हा अतिशय जवळचा असा भासतो, वाटतो आणि अगदी जिव्हाळ्याचा असा वाटतो. म्हणूनच लखलखणाऱ्या चांदण्याचं पौर्णिमेच्या रात्रीचं वर्णन करताना अपुरे न पडणारे कवीचे शब्द तेवढ्याच उत्कटतेनं अर्धचंद्राच्या रात्रीचंही वर्णन करतात. अर्धचंद्राची ती अधुरी रात्र, मिलनाच्या अपूर्ततेची जाणीव आणि एक अनामिक हुरहुर हे सगळं अतिशय उत्कटपणे पडद्यावर साकारलं ते म्हणजे नवरंग या चित्रपटातल्या या गाण्यामधून. सी रामचंद्र यांनी संगीत दिलेल्या अनेक उत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक उत्कृष्ट गाणं आपल्यासमोर सादर करतायत विजय आंबर्डेकर आणि प्रीती कयाळ. आधा है चंद्रमा रात आधी, आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी. आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी. आधा है चंद्रमा. कब तक रहेगी अधूरी, प्यास होगी नहीं क्या ये पूरी. आस कब तक रहेगी अधूरी, प्यास होगी नहीं क्या ये पूरी. प्यासा प्यासा गगन, प्यासा प्यासा पवन, प्यासे तारों की भी है बारात आधी. आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी. आधा है चंद्रमा.
चंद्रमा रात आधी, रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी, आधा है चंद्रमा। काहीसं स्वप्नातच घडणारं हे गाणं आपल्यालाही स्वप्नांच्या राज्यात घेऊन जातं. रसिक हो, स्वप्नांचं एक बरं असतं नाही का? स्वप्नांचं एक बरं असतं मनातल्या सुप्त भावनांचं तिथे उमललेलं रूप असतं. आणि म्हणूनच प्रेमात जेव्हा गुंतून जातो जणू स्वप्न वेडेच होऊन जातो. स्वप्नांनाही होऊन जाते मग अशीच काहीशी सवय. स्वप्नांनाही होऊन जाते मग अशीच काहीशी सवय आणि जीवनाला रंगत देते जेव्हा हळूवार येते तिची गोड अमृतसय, हळूवार येते तिची गोड अमृतसय. सावली सुरत मोहनी मूरत, सावन ऋत का सवेरा, अशी ही रातकली आपल्या स्वप्नात येते आणि आपल्या हृदयाची तार झंकारून जाते. ऐकूया, शेखर मावळणकर सादर करतात रातकली एक ख्वाब में आई. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. सुबह को जब हम नींद से जागे आँख उन्हीं से चार हुई. रात गली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. चाहे कहो इसे मेरी मोहब्बत, चाहे हंसी में उड़ा दो. ये क्या हुआ मुझको खबर नहीं, हो सके तुम ही बता दो. तुमने कदम तो रखा जमीन पर, सीने में क्यों झंकार हुई. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. सुबह को जब हम नींद से जागे आँख उन्हीं से चार हुई. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. आँखों में काजल और लटों में काली घटा का बसेरा. सांवली सूरत मोहनी मूरत, सावन ऋत का सवेरा. आँखों में काजल और लटों में काली घटा का बसेरा. सांवली सूरत मोहनी मूरत, सावन ऋतु का सवेरा. जब से ये मुखड़ा दिल में खिला है, दुनिया मेरी गुलजार हुई. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. सुबह को जब हम नींद से जागे आँख उन्हीं से चार हुई. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. रसिक हो, हृदयाची तार ही अशी झंकारली जाते ती म्हणजे जेव्हा आपण आपल्या व्यक्तीकडून आपलं कौतुक ऐकतो तेव्हा.
आणि असे हे कौतुकपर शब्द पुन्हा पुन्हा मग ऐकतच राहावेत असं वाटायला लागतं, कारण त्यामुळे आपल्याला खूप आनंद होत असतो किंवा आपल्या आयुष्यातली स्वप्न जणू साकार होत आहेत की काय असंही वाटायला लागतं. यानंतरचं आपण जे गाणं ऐकणार आहोत ते गाणं आपल्या समोर सादर करायला येणार आहेत. मगाशी मी जे म्हटलं की मेघ आणि जलधारेचं अतूट असं नातं आपल्या खऱ्या आयुष्यातही जपणारी ही जोडी म्हणजे हेमंत आणि अमृता. या गाण्याला संगीत आहे ते म्हणजे कल्याणजी आनंदजी यांचं. हिंदी चित्रपटसृष्टीतली एक यशस्वी संगीतकार जोडी म्हणजे कल्याणजी आनंदजी. रसिको, खरं सांगायचं तर या जोडीनं भावाभावांची ही जोडी पण संगीताचं खास असं शिक्षण हे घेतलेलं नव्हतं. त्याचं असं झालं की त्यांच्या लहानपणी त्यांचं एक किराणा मालाचं दुकान होतं आणि तिथे एक ग्राहक जो यायचा तो त्यांची उधारी चुकती करू शकत नव्हता. तेव्हा त्यानं त्या बदल्यात या मुलांना संगीताचं शिक्षण द्यायचं कबूल केलं आणि तसं शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि त्यामुळे या जोडीला, या भावांना संगीतामध्ये रुची निर्माण झाली आणि त्यानंतर हळूहळू करत हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जो इतिहास त्यांनी घडवला हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. फिर से कहो, कहती रहो, अच्छा लगता है, जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो. तारीफ करोगे कब तक, बोलो कब तक. मेरे सीने में सांस रहेगी तब तक. तब तक मैं रहूंगी मन में, हाँ मन में. सूरज होगा जब तक नील गगन में. फिर से कहो, कहते रहो, अच्छा लगता है, जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. ओ क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, तुम जान से प्यारी हो, तुम जान हमारी हो. ओ, खुश हो न मुझे तुम पाकर, मुझे पाकर. प्यासे दिल को आज मिलाए सागर. क्या दिल में है और तमन्ना, है तमन्ना. हर जीवन में तुम मेरे ही बनना. फिर से कहो, कहते रहो, अच्छा लगता है. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. ओ क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, तुम प्यार से प्यारे हो, तुम जान हमारी हो, तुम प्यार से प्यारे हो, तुम जान हमारी हो. तू हो
रसिक हो, जीवलगा सारखं आर्त गीत या गीतानं आपल्याला अंतर्मुख केलं आणि त्याचबरोबर चांदणं टिपूर हलतोय वारा की डुलतोय वारा यासारख्या गाण्यावर ठेका धरत आपल्याला डोलायला लावलं. ते शब्द होते शांताबाई शेळके यांचे. तरल भावगीत असो, भक्तिगीत असो, बालगीत असो, कोळी गीत असो, चित्रपट गीत असो, गीतांच्या या सगळ्या प्रकारात लीलया संचार केला तो शांताबाई शेळके यांनी आणि त्यांच्या काव्य फुलांचा बहर आपल्याला अनुभवायला मिळाला. यानंतर शांताबाई शेळके यांचंच एक गीत आपण ऐकणार आहोत मंदार धोंडे यांच्या स्वरात. इथेही चंद्र आहे आणि तो प्रेयसीच्या मुखावर विलसतो आहे. भेटीची तीव्र अशी ओढ आहे, अनामिक हुरहुर आहे आणि त्यामुळे तो तिला उत्कटपणे साद घालत म्हणतोय की आता कुठवर धीर मी धरू, काळीज करतय बघ हुरहुरू. त्यामुळे आता जास्त वाट बघायला लावू नकोस आणि मनाच्या धुंदीत लहरीत येना, सखे ग साजणी येना. मनाच्या धुंदीत लहरीत येना, सखे ग साजणी येना, जराशी सोडून जनरीत येना, सखे ग साजणी येना. मनाच्या धुंदीत लहरीत येना, सखे ग साजणी येना. चांदण रूपाच आलंय बरा, मुखडा तुझा ग अतिसा जरा, माझ्या शिवारी ये तू जरा, चारा घालीन तुझ पाखरा. माझं डोळे शिरले ग तुझी वाट पाहुनी ग, ये गुलाबी गालात हासत येना, सखे ग साजणी येना, जराशी लाजत मुरगत येना, सखे ग साजणी येना. आता कुठवर धीरणी धरू, काळीज करतय बघ हुरहुरू, सजणे नको ग माग फिरू, माझ्या सुरात सूर्य भरू. माझ डोळे शिणले ग तुझी वाट पाहुनी ग, ये बसंती वाऱ्यात तोऱ्यात येना, सखे ग साजणी येना, सुखाची उधळीत बरसात येना, सखे ग साजणी येना, सखे ग साजणी येना, सखे ग साजणी येना, सखे ग साजणी येना. रसिक हो, आतुरलेल्या मनाचं समाधान होतं ते म्हणजे प्रत्यक्ष भेट झाल्यानंतरच. पण प्रत्येक वेळी ही गोष्ट काही शक्य नसते आणि म्हणूनच तर आपणही आता या माध्यमातून भेटतो आहोत तेव्हा थोडंसं तरी समाधान आपल्याला मिळालेलं आहेच नाही का? कारण आपल्या मनामध्ये प्रेमाची जपणूक आपण केलेली आहे. प्रेम ही अतिशय निर्मळ आणि पवित्र अशी गोष्ट आणि जेव्हा आपण प्रेमाची जपणूक मनामध्ये करतो तेव्हा हे प्रेम अधिकच फुलतं, खुलतं आणि बहरतं. पण तरीही काही वेळा मात्र एक अनामिक हुरहुरही मनामध्ये निर्माण करतं
म्हणजे असं होतं की चलती हूं मैं तारों पर फिर क्यों मुझको लगता है डर अशी भावावस्था होऊन जाते. आणि ही भावावस्था अचूकपणे टिपली ती म्हणजे गीतकार शैलेंद्र यांनी. त्या भावावस्थेला अधिकच उत्कट गहिरं केलं ते शंकर जयकिशन या आणखीन एका संगीतकार गाजलेल्या जोडीनं. आणि ते सगळे भाव आपल्यापर्यंत तितक्याच उत्कटपणे पोहोचवले ते म्हणजे लता मंगेशकर यांनी. पडद्यावर होते साधना आणि देव आनंद. साधनाचा सोज्वळ लुक आणि देव आनंद यांचा एव्हरग्रीन वावर. चित्रपट असली नकली. आपल्या समोर येत आहेत प्रीती कयाळ. तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर. तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर. मेरे जीवन साथी बता, क्यों दिल धड़के रह कर. क्या कहा है चांद ने, जिसको सुन के चांदनी हर लहर पे झूम के क्यों ये नाचने लगी. चाहत का है हर सू असर, फिर क्यों मुझको लगता है डर. तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर. कह रहा है मेरा दिल, अब ये रात ना ढले. खुशियों का ये सिलसिला ऐसे ही चला चले. तुझको देखूं देखूं जिधर, फिर क्यों मुझको लगता है डर. तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर. हर शबाब पर उमंग, हर खुशी जवान है. मेरी दोनों बाहों में जैसे आसमान है. चलती हूँ मैं तारों पर, फिर क्यों मुझको लगता है डर. तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर. मेरे जीवन साथी बता, क्यों दिल धड़के रह कर. लता मंगेशकर यांच्याबद्दल आचार्य अत्रे एकदा म्हणाले होते की लताचा आवाज म्हणजे मानवी ध्वनीच्या सृष्टीतला एक अद्भुत असा चमत्कार आहे. सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि श्रीकृष्णाच्या बासरीची साथ, हे सार सार एकवटून विधात्यानं लताचा कंठ घडवला असला पाहिजे. असे अलौकिक अद्भुत स्वर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतात आणि आपल्या आयुष्याला समृद्ध करतात. आशा भोसले असं म्हटलं तर त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच.
आत्ताच 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झाला. आशा भोसले म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य यांचा जणू खळाळता झराच. त्या गळ्याला गाता येत नाही असं कुठलंही गाणं नाही. त्या आवाजानं चैतन्य निर्माण होऊ शकणार नाही अशी कुठलीही मैफिल नाही आणि त्या गळ्याला त्याज्य असा कुठलाही संगीत प्रकार नाही. आणि म्हणूनच सुरेश भट यांच्याच ओळी अशावेळी आठवतात, त्या म्हणजे हा कंठ तुझा अलबेला, हा कंठ तुझा अलबेला, हा रंग तुझा मतवाला, तलवार तुझ्या गाण्याची बिजली सम चमकत राहो, तलवार तुझ्या गाण्याची बिजली सम चमकत राहो, तुला बघून हटल्या मागे आलेल्या वादळ वाटा, सुखरूप तुझ्या गीतांचे गझलांचे गलबत राहो. भाग्यश्री सरपोतदार आपल्यासमोर सादर करतायत ये मेरा दिल प्यार का दीवाना. ये मेरा दिल प्यार का दीवाना, दीवाना दीवाना प्यार का परवाना, आता है मुझ
रसिक हो, सुरुवातीलाच मी जसं सांगितलं तसंच हा प्रेमाचा हा जो प्रवास आहे तो हे प्रेमाचे बंध जपतच आपण करतो आहोत, करत राहणार आहोत. मग ह्या मागचे शब्द वेगळे असतील, सूर वेगळे असतील, पण सगळ्या मागची भावना मात्र एकच आहे, ती म्हणजे प्रेमाची भावना. आणि म्हणूनच आता शब्दांच्या जाळ्यात जास्त न अडकता आपण हे प्रेमाचे बंध आहेत ते उलगडायचा प्रयत्न करूया. क्योंकि हम यहाँ बोलते रहे और वहां चर्चे होते रहे, मोहब्बत ही थी वो जिसका जिक्र हम हमेशा करते रहे. हेमंत किर्लोस्कर आणि प्रीती कयाळ आपल्या समोर सादर करतायत यानंतरचं हे गाणं. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, अच्छा, सबको मालूम है और सबको खबर हो गई. तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया. हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया. प्यार की राह में अपना नाम कर लिया. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, अच्छा, सबको मालूम है और सबको खबर हो गई. तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. दो बदन एक दिल एक जा हो गए, मंजिलें एक हुई हम सफर बन गए. दो बदन एक दिल एक जा हो गए, मंजिलें एक हुई हम सफर बन गए. मंजिलें एक हुई हम सफर बन गए. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, अच्छा, सबको मालूम है और सबको खबर हो गई. तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, अच्छा, सबको मालूम है और सबको खबर हो गई. क्यों भला हम डरे, दिल के मालिक हैं हम, हर जन्म में तुझे अपना माना सनम. क्यों भला हम डरे, दिल के मालिक हैं हम, हर जन्म में तुझे अपना माना सनम. हर जन्म में तुझे अपना माना सनम. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान
अच्छा, सबको मालूम है और सबको खबर हो गई। तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। बघा, होता तर खरा ब्रह्मचारी, पण त्याच्या प्रेमाची चर्चा मात्र दारोदारी. आणि अशीच आपल्या आणि संघामधल्या प्रेमाची चर्चा ही सगळीकडे व्हायला हवी, नाही का? आणि म्हणूनच आपण अशा माध्यमातून तरी संपर्कात राहायला हवं. आता मात्र हा प्रेमाचा प्रवास हा अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय. अमृता किर्लोस्कर आणि भाग्यश्री सरपोतदार हे शेवटचं गाणं आपल्यासमोर घेऊन येणार आहेत. तेव्हा प्रेमाचा हा सूर असाच कानामनामध्ये गुंजत ठेवून आपण पुनर्भेटीचा आनंद घेऊया. जाता जाता फक्त एकच सांगणं आहे की या स्वरांनी आणि सुरांनी भारलेल्या मंतरलेल्या मैफिलीत माझाही गद्यस्वर आपण आनंदानं सामावून घेतला, त्याबद्दल मनपूर्वक आभार. भेटूया मग आता गवसेल जेव्हा नवा सूर आणि नवे गाणे. भेटूया मग आता गवसेल जेव्हा नवा सूर आणि नवे गाणे. जपूया तोवर हे ऋणानुबंध, प्रीतीचे गोड असे अनुबंध. सांगू नका मात्र आता कधीच कुठले बहाणे. सांगू नका आता कधीच कुठले बहाणे. छेडूया फक्त आता पुनर्भेटीचे सुरेल तराणे. पुनर्भेटीचे सुरेल तराणे. धन्यवाद.
कजरे ने